नमस्कार, मी योगिता उबाळे निरंतर वार्ताच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते। पाहूया काही ठळक घडामोडी। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, अंबरनाथ शहराचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर या सर्व मान्यवरांच्या नेतृत्वाने अंबरनाथचा झालेला विकास याच बळावर अंबरनाथ प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवार शैलेश भोईर यांना जनता विजयी करतील असे त्यांनी सांगितले। सर्वप्रथम धन्यवाद। निवडणुका 2015ला अंबरनाथ नगर परिषद निवडणुका झालेल्या, त्याच्यानंतर आज 2025 म्हणजे 10 वर्षांनंतर निवडणुका 15 ते 5 म्हणजे 2020 पर्यंत ठीक होतं। 20च्या नंतर काही कोविड काळाला, काही ओबीसी रिझर्वेशन असेल, याच्यामुळे वारंवार निवडणुका स्थगित होत्या। परंतु काही काळानंतर 2025ला निवडणुका लागलेल्या आहेत। हा जो आता जो प्रभाग क्रमांक 5 आहे, त्याच्यात अंबरनाथ नगर परिषद जुना म्हणजे आता जो पॅनल क्रमांक जो 5 आहे, त्याच्यात अंबरनाथ जुने प्रभाग क्रमांक 7 आणि प्रभाग क्रमांक 8 असे 2 वार्ड म्हणून प्रभाग क्रमांक झालेले। दोन्ही ठिकाणी त्यावेळेस काँग्रेसचे नगरसेवक होते। प्रभाग क्रमांक 8 मध्ये देखील, प्रभाग क्रमांक 7 मध्ये। आता जो आपण जिथे सर्वोदयनगर मध्ये आहोत, हा प्रभाग क्रमांक 7चा भाग होता। आणि 2015च्या वेळेस इथे फक्त ह्या परिसरामध्ये 900 मतदार होते आणि बुवापाडाचा जो भाग होता त्यात 350 होते, 3500 होते, म्हणजे टोटल 4500चा मतदारसंघ होता। त्यामुळे जास्त करून त्यावेळेस बुवापाडातून जे आपले काँग्रेसचे नगरसेवक निवडून आलेले। परंतु त्याच्यानंतर आम्ही 2017 साली या प्रभागामध्ये काम करायला घेतलं। काम करत असताना आज ते 900 मतदारांपासून आम्ही आज त्याला 8000 पर्यंत पोहोचवलेलं आहे। आणि सांगायला अभिमानच आहे आम्हाला, कारण याच्या आधी ज्यावेळेस विधानसभेचे इलेक्शन झाले त्यावेळेस इथे 4200 मतदान झालेलं। त्याच्यात शिवसेनेचे बालाजी किनीकर साहेब आहेत आमदार, त्यांना 2980 मतं पडलेली। आणि आता जे आमच्या विरोधात जे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत, त्यांनी त्यावेळेस आमच्या युतीशी गद्दारी केली। युतीशी गद्दारी करून त्यावेळेस त्यांनी मशालचं राजेश वानखेडेचं काम केलं। ते काम करत असताना देखील त्यांना जास्तीत जास्त 850 मतं मिळाली। याचं कारण खूप आहे, कारण 2017-18 पासून 13-14 पासून सर्वोदयनगर हा परिसर विकसित होत चाललेला आहे। आमचे मित्र आहेत तिथे कदम साहेब, ते देखील पत्रकार आहेत, ते देखील महालक्ष्मी सोसायटी राहतात, त्यांना माहिती आहे 2017-18ला अवस्था काय होती। रस्ते नव्हते, पाणी नव्हतं, स्ट्रीट लाईट नाही, गार्डन नाही, काहीच नव्हतं। आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेसचे एकनाथजी शिंदे साहेब आणि कार्यसम्राट खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून MMRDA 15 कोटीचा निधी आणला आणि हा सर्वोदय चौक ते शिवमंदिर त्याला हा रस्ता केलेला आहे। लाईटची सुविधा केलेली आहे। अंबरनाथ मधील सर्वोदयनगर या परिसरामध्ये जे पिण्याचं पाणी लोक पितात, ती पिण्याची पाण्याची लाईन देखील माझ्या स्वतःच्या जागेतून टाकून दिली। आज खूप चांगल्या प्रमाणात गार्डन आम्ही सुशोभीकरण करतोय। 2 गार्डन सुशोभीकरण होते, त्याची व्हॅल्यू 5-5.5 कोटी रुपये आहे। तलाव सुशोभीकरण करतो 10 कोटी रुपयाचं, फायर स्टेशन आहे 3.5 कोटीचं। अशी खूप कामं आहेत। आता ते महालक्ष्मीचा आम्ही डांबरीकरणाचा रस्ता केलेला, तो एक रस्ता आहे। स्ट्रीट लाईट असतील, सर्वोदयनगर चिखली परिसरामध्ये मी 40 लाखाच्या आसपास निधी खर्चून आम्ही स्ट्रीट लाईट लावलेले आहेत। समाज मंदिर असेल, अशी खूप काही कामं केलीत। या कामाच्या विश्वासाच्या जोरावर शिवसेनेने नेहमी आम्हाला साथ दिलेली आहे आणि आम्ही या त्यांच्या नागरिकांचा जो प्रतिसाद आहे आम्हाला आणि जी आम्ही केलेली कामं आहेत त्याच्या जीवावर आम्हाला 100% नागरिक निवडून देतील याची आम्हाला हमी आहे। 100%। आमचे विरोधक जेव्हा आमच्या विरोधात निवडणुका लढत होते त्यांनी 2 मुद्दे घेतले। एक डम्पिंगचा मुद्दा घेतला, जो महाराष्ट्रात बहुतेक सगळ्याच ठिकाणी, मुंबई महानगरपालिका असेल, ठाणा असेल, कल्याण, सगळ्याच ठिकाणी असतो। कारण शहर ज्या स्पीडने वाढत चालेल त्यामुळे तेवढ्या स्पीडने लगेच तुम्ही नागरी सुविधा देऊ शकत नाही। आणि ज्यावेळेस काही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनीच, तुम्हाला माहिती असेल, जो आपला अंबरनाथ जो पहिला मूळचा डम्पिंग ग्राउंड बंद केला त्याची क्रेडिट घेतली, त्याच लोकांनी नंतर ज्यावेळेस सर्वोदयनगर चिखली परिसरामध्ये डम्पिंग आला त्यावेळेस त्यांनी विरोध करायला लागले, कारण ते बिल्डर लॉबी आहे। त्यांनी स्वतःचे जागेवर बांधकाम किंवा बिल्डिंग बांधण्यासाठी त्या डम्पिंगला विरोध केला, तो हटवला आणि दुसरीकडे शिफ्ट केला। त्यामुळे त्यांना काही त्याशी देणं घेणं पडेल। आज जर भारतीय जनता पार्टी डम्पिंगच्या विरोध आहे, तर हा जो सर्वोदयनगरला डम्पिंग करतो त्यांच्यावर मिळाले ना। तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस त्यांच्या आज जे नगराध्यक्ष वगैरे त्यांचे जे उमेदवार आहेत, बरोबर, त्यांच्या घराण्याने त्यांच्या फॅमिलीच्या लोकांनी ज्यावेळेस त्याची क्रेडिट घेतली किंवा डम्पिंग आम्ही बंद केले, त्यावेळेस त्यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी होती किंवा तुम्ही इथून डम्पिंग बंद करता तर कुठे आलं होतं, पण त्यांना त्याच्याशी काही देणे घेणं होतं। त्यावेळेस ते भारतीय जनता पार्टीचे जे आजचे शहरातले जे नेते, ते मुख्यतः बिल्डर आहेत, त्यांनी स्वतःच्या बिल्डिंग हे करण्यासाठी त्यांनी तो डम्पिंग सर्वोदयनगर चिखली परिसरामध्ये जो हलवलेला आहे
तो कायमचा बंद होण्यासाठी आमचे कल्याण लोकसभेचे कार्यसमितीचे खासदार आहेत, त्यांनी स्पेनच्या धर्तीवर 140 ते 50 कोटीचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणलेला आहे, जो आज तो बदलापूरच्या सर्वे नंबर 188 मध्ये चालू आहे आणि बऱ्यापैकी त्याने काम चांगलं झालेलं आहे. त्यांना थोडं डोंगर कट करतं, 50% पेक्षा डोंगर त्यांनी कट केलेला आहे. जो पहिला शेड आहे त्या शेडला पत्रे देखील त्यांनी मारलेले आहेत. जानेवारीमध्ये त्याचे त्याच्या मशिनरी येणार आहेत. पण आज तुमच्या माध्यमातून प्रामुख्याने सांगतो इथे तुम्हाला, आज बदलापूरला जे भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत किंवा कार्यकर्ते आहेत कोणी असतील, बरोबर, ते आज आपल्या घनकचरा प्रकल्पाला विरोध करतात. त्यांचा विरोध करण्याचा काय अजेंडा आहे ते मला माहिती नाही, पण मी तुमच्या माध्यमातून आज सर्वनगर चिखली परिसरात नागरिकांना एक प्रश्न विचारू इच्छितो का माझ्या विरोधात जे आहे निवडणुका भारतीय जनता पार्टीचे उमेदवार लढतात ते नागरिकांची दिशाभूल करतात. आम्ही डम्पिंग हटवणार म्हणजे नक्की काय करणार ते, आणि त्यांनी या गोष्टीचं उत्तर द्यायला पाहिजे ना. का आज बदलापूरचे त्यांचे भारतीय जनता पार्टीचे जे कोणी पदाधिकारी असतील, आज जो आपला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प जो आपण बनवतोय त्याला विरोध करतात. आणि सांगायचं काय का भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार माझ्या विरोधात ते पूर्णपणे नागरिकांची दिशाभूल करतात. पण तरी देखील मी नागरिकांना 100% आश्वस्त करतो का डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या भारतीय जनता पार्टीच्या कितीही कार्यकर्त्यांनी कोणी कितीही विरोध केला तरी हा अंबरनाथ बदलापूर शहरासाठी एकात्मिक घनकचरा प्रकल्प आहे. हा 100% 6 महिने ते वर्षभरात पूर्ण होणार आणि सर्वोदयनगरचा चिखलोलीचा डम्पिंगचा प्रश्न मिटलेला आहे. हे पहिलं झालं. दुसरं सांगतो तुम्हाला मी, पाण्याच्या टाकीचं जे काल परवा आम्ही कुठेतरी भुवापाड्यामध्ये भाषण ऐकलं कतोरे साहेबांचं. कतोरे साहेब कार्यसम्राट आमदार त्यात शंकाच नाही, बरोबर. तर तिथे काहीतरी कोणाला तरी कार्यकर्ते सांगण्यावर कतोरे साहेबांनी काहीतरी सांगितलं, मी पूर्ण उभं नाही, पण मी थोडं जेवढे मला माहिती त्याशिवाय सांगतो. तुम्ही पण पत्रकार आहात. सर्वोदयनगर चिखली परिसरातील सर्वे नंबर 132 चिखली ही जागा ही अंबरनाथ नगरपालिकेच्या मालकीची आणि महाराष्ट्र शासनाच्या मालकीची. जो भाग आहे तो भाग हा अंबरनाथ विधानसभेत मोडतो. आणि ज्यावेळेस पूर्ण अमृत जल योजना, वाढीव पाणी पुरवठा योजना आली त्यावेळेस आमचे शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे पाणी पुरवठा मंत्री होते. त्यांच्या पुढाकाराने संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये हे जलकुंभाच्या जी मागणी केली होती, जलकुंभ मंजूर केले होते. तोच एक जलकुंभ आम्ही सर्वोदयनगर चिखली परिसरात सर्व नंबर 132 मध्ये बनवलेला आहे. त्याचं उद्घाटन देखील आम्ही केलेलं, त्याची कामाची सगळी प्रोसेस आम्ही केलेली होती त्याची. आणि ज्यावेळेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला तिथे बनवण्याची जागा मिळाली त्यावेळेस ती जागा उपलब्ध करून देणार हा शैलेश भोर होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने माझ्याशी संपर्क साधला, सर आपण अशी टाकी मंजूर केलेली आहे, त्याच्यासाठी जागा आहे आणि सर्वोदयनगरसाठी त्यावेळेस सर्वे नंबर 132 ची जागा मी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे काय आज दिवसभर काही विरोधक काही व्हिडिओ एडिट करून फिरवतात, त्या व्हिडिओ एडिट करून फिरवणाऱ्या मी विरोधकांना सांगतो तुमच्या अक्कलची मला कीव येते. कारण तुम्ही कोणती कामच केली तुम्हाला समजणार कसं काय. सर्वे नंबर 132 आणि त्या जलकुंभावरती सर्व स्पष्ट भाषेत दिलेले आहे का अंबरनाथ साठी वाढीव पाणी पुरवठा योजना, अमृत जल मिशन योजना, बरोबर. आणि त्या भाग्या हा सर्वोदयनगर मोडतो. त्याचा आमदार बालाजी किनीकर, त्याचे प्रतिनिधी बालाजी किनीकर करतात. आणि त्यावेळेस आमचे मंत्री देखील गुलाबराव पाटील साहेब होते. त्यामुळे हा जो जलकुंभ आहे या जलकुंभाचं पूर्णपणे क्रेडिट हे शिवसेनेचेच आहे. भारतीय जनता पार्टीने कितीही त्याचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला तरी नागरिक सुशिक्षित आणि त्यांच्या या खोट्या याला नागरिक बरोबर उत्तर देणार. अजून एक थोडासा एक विषय होता सर्वोदयनगर चिखली परिसरातला जो मुख्य रस्ता, आता तुम्ही आले असतील, जो मुख्य रस्ता जांभूळ फाटा ते जी मेट्रो हायवे, तो 5-7 वर्षापूर्वी 2020 पूर्वी पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून कतोरे साहेबांनी मला तिथं मंजूर करून घेतलेला, बरोबर. मला माहिती आहे कतोरे साहेबांच्याच माध्यमातून मंजूर झाला होता. परंतु तो रस्ता होत असताना आज जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत प्रजेश तेलंगे, त्यांच्यावर लँडमार्क या कंपनीने अंबरनाथ पोलीस स्टेशन अंबरनाथ पश्चिम मध्ये गुन्हा दाखल केल्याची मागणी केली. त्यांनी तसं पत्र तत्कालीन आमदार किसन कतोरे साहेब यांना देखील दिलेले. माझ्याकडे पूर्णपणे डिटेल आहे का जे माझ्याकडे उमेदवार आहेत प्रदेश तेलंगे भारतीय जनता पार्टी, त्यांनी त्या जागेवर जाऊन त्यांच्या लेबरांना मारहाण केलेले, त्यांना दमदाटी केलेली आणि त्यांना ते काम सोडून जाण्यास भाग पाडलेले. त्यामुळे सर्वोदय चौक ते तुलसी सरोदय हा रस्ता झालेला नाही. कतोरे साहेब तो खूप कार्यक्षम आमदार आहेत. कतोरे साहेबांना स्वतः माहिती आहे का शैलेश भीर किती वेळा त्यांच्याकडे मला साहेब हा रस्ता तुम्ही मंजूर केलेला होता त्यावेळेस, हा रस्ता अर्धवट आहे आणि हा तुमचाच भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी काम रोखतो. आणि कतोरे साहेबांनी मला सांगितलेलं त्या शैलेश भीर त्याच्याशी बोलून हा रस्ता पूर्ण करून घेतो.
आज तेच विरोधक आज व्हिडिओ फिरवतात. अरे ज्या माणसाने, आणि शैलेश भोईरचा एक स्वभाव आहे, मी आतापर्यंत जेवढी विकास कामं केली किंवा माझा जो विकास कामांचा कार्य अहवाल आहे, त्या कार्य अहवालमध्ये जांभूळ फाटा ते मेट्रो हायलँड या रस्त्याचा उल्लेख देखील नाही. आम्ही सुसंस्कृतीत, आम्ही शिवसेनेचे सच्चे कार्यकर्ते, आम्ही जे काम केले त्या कामाचीच क्रेडिट घेणार. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आज हा फक्त दिखावा करतात, लोकांची दिशाभूल करतात. मी आज सगळ्यांना सांगू इच्छितो का त्यांच्यात दम असेल तर त्यांनी सर्व चौकात विकास कामांवर माझ्याशी चर्चा करावी. माझ्या आतापर्यंत जेवढ्या विकास कामांच्या पोस्ट येते, एकाही पोस्टमध्ये जांभूळ फाटा ते मेट्रो या रस्त्याचा उल्लेख आहे. कारण मला सवयच नाहीये, जी कामं आम्ही केली नाही त्या कामाचे आम्ही क्रेडिट घेणारच नाही. पण मी 100% नागरिकांना सांगतो, सर्वोदय चौक ते लोटस पॉइंट हा रस्ता फक्त एकमेव मी, कार्यसम्राट आमदार बालाजी किनीकर, कार्यसम्राट खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, आमचे नगराध्यक्ष वाळेकर मॅडम असतील, अरविंदजी वाळेकर आणि एकनाथजी शिंदे साहेब, हे जेवढे आमचे शिवसेनेचे मुख्य नेते यांच्याच पुढाकाराने हा रस्ता झाला, हा शिवसेनेच केलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या जे विरोधक आहेत त्यांना पुन्हा एकदा सांगतो, तर तुम्ही जी कामं केलेत त्या कामाची तुम्ही क्रेडिट घ्या. आम्ही जी कामं केलेत त्या कामाचा तुम्ही क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नका. नागरिक सुसंस्कृत आहेत, नागरिकांना माहिती आहे. आज मला सकाळपासून 100 लोकांचा रिप्लाय आलेला आहे का दादा तुम्ही केलेल्या कामाची क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत, नागरिकांची दिशाभूल करतात. पण याला येत्या 20 तारखेला नागरिक आमचे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. दादा, युवा सेनेच्या माध्यमातून आज खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असो किंवा तुमचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळचा म्हणून आज तुमच्याकडे बघितलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून सदर प्रवासाबाबतची धुरा तुमच्या खंडावर देण्यात आलेली आहे. याबाबत तुमची तयारी कशी आहे, त्याबाबत आपण तुमचं काय नियोजन? नाही, 100%. कारण मी कोणत्याही प्रकारचा नगरसेवक नसताना फक्त मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील, कार्यसम्राट खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या आशीर्वादाने मी माझ्या परिसरामध्ये 45 कोटीपेक्षा जास्त रकमेची कामं केलेली आहेत, का जी काही पूर्ण झालेत आणि थोडीफार कामं चालू आहेत. त्याच्यानंतर मी अजून 35 कोटी रुपयाची कामं, मग त्यात तुम्हाला सांगतो, माऊली सदन बंगला तो महालक्ष्मी पॅराडाईज हा रस्ता कॉन्क्रीटीकरणाच्या अंतिम मंजुरीसाठी. त्याच्यानंतर एक 7 कोटीचं गार्डन अंतिम मंजुरीसाठी सर्व नंबर 133 मध्ये. त्याच्याच बाजूला आपण हिंदू स्मशानभूमीसाठी 11 कोटीचं फंडिंगचा प्रस्ताव होता, ते 5 कोटी रुपये आले देखील, 6 कोटी त्याचं फंडिंग बाकी, त्याच्या जेवण पाठपुरावा करतोय. अजून तुम्हाला सांगायचं झालं तर रस्ते ख्रिश्चन सेमिट्रीसाठी 6.5 कोटीचं पाठवलेलं आहे. आणि 4 ते 5 असे रस्ते आहेत का सर्वोदय फेज 2 मधला रस्ता असेल, त्यातला शबरी हाईट जवळ रस्ता असेल, ऑर्चिड स्क्वेअर असेल, 16 याच्या आतील रस्त्यांचं कॉन्क्रीट त्याची व्हॅल्यू आहे 10 कोटी रुपये. या अशी 35 कोटी रुपये माझी कामं कलेक्टर ऑफिसला पेंडिंग आहेत. त्यामुळे मला पूर्णपणे विश्वास आहे का याच्या पुढे ज्यावेळेस निवडणुका होतील त्याच्यानंतर आचारसंहिता संपली का खासदार साहेब आणि शिंदे साहेब आमच्या या पूर्ण जे आमची कामं जी म्हणजे त्याला मंजुरी देणार आणि आमचा सर्वोदयनगर जो परिसर आहे हा विकासाची सुरुवात झालेली आहे. आम्ही बेसिक टप्पा कधीच पार केलाय, आता मी ऍडव्हान्स मध्ये जाणार का आम्ही रोड रस्ता लाईट पाणी लोकांना दिलेले आहे. आता मी याच्यापेक्षा काहीतरी आम्ही नवीन वेगळं नागरिकांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. अजून एक तुमच्या माध्यमातून मी एक आमच्या विरोधकांना मेसेज पाठवतो, कारण 2 दिवस झाले कंटिन्यू ते काहीतरी ते AI आपला आलाय त्याच्यावर काहीतरी पोस्ट बनवतात. त्याच्यावर त्यांनी माझी एक असं काहीतरी डम्पिंगची व्हिडिओ बनवलेली आणि असं दाखवलंय का त्या डम्पिंगला शैलेश भोईरचे JCB चालतात, डंपर चालतात आणि त्याच्यातून त्याचा जो इन्कम सोर्स आहे. मी त्या विरोधकांना सांगतो किंवा नागरिकांना मी आव्हान करतो, नगरसेवक तुम्हाला कशासाठी पाहिजे तुम्ही याच्यातून शिकायची गरज आहे. जो आज तिथे डम्पिंगचा आहे, तुम्ही नगरपालिकेने तुम्हाला माहिती आहे, आज जो डम्पिंगचा कॉन्ट्रॅक्ट आहे कचरा उचलता हा समीक्षा एंटरप्राइजेस म्हणून त्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे, जो अंबरनाथ शहरातला सर्व कचरा पूर्णपणे उचलतो. त्याच्यानंतर एमडॅक म्हणून जी कंपनी आहे, ती जी एमडॅक म्हणून कंपनी, त्या कंपनीला वार्षिक ठेका दिलेला आहे कसला का जो तिथे डम्पिंगला जो कचरा येतो तो कचरा खालून कचरा वरती करायचा. त्याच्यात त्यांचे पोखलन JCB काय असेल डंपर ते लावतात. शैलेश भोईरचा पोखलन JCBचा डंपरचा धंदा नाहीये. शैलेश भोईर व्यावसायिक आणि बिल्डर आहे. आज शैलेश भोईर चांगल्या प्रकारचं रेसॉर्ट बनवायचं याच्यात आहे, म्हणजे आम्ही एक चांगल्या प्रकारे धंदा करतोय. आम्ही बिझनेसमॅन आहोत. तुम्हाला जर लोकांनी विचारलं तुम्ही काय धंदा करता तर तुमच्याकडे काही सांगायचं नाही, सांगण्यासारखं नाही. आम्ही ते इतकं सांगतो तुम्ही कुठून काय करता, कसं राजकारण आहे, राजकारणामध्ये वैयक्तिक टीका करू नये. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवायचं आणि आम्ही जी निवडणुका लढतो ते आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय.
आम्ही कोणावर वैयक्तिक टीका करून निवडणुका लढवत नाही. आज विरोधक जर माझ्यावर वैयक्तिक टीका करतात तर त्यातून जर माझ्या नागरिकांच्या समस्या सुटणार असेल तर मी विरोधकाकडून माझ्यावर अजून 100 टीका कर, पण आमच्या नागरिकांचे प्रश्न सुटव. कारण त्यांच्याकडे विकासावर बोलण्यासारखं काहीच नाहीये. भर सभेत मी प्रत्येक ठिकाणी आवाहन केलंय का विरोधकांनी माझ्या समोर आणि 1 to 1 विकासावर बोलव. विकासावर बोलण्यासारखं काहीच नाही तर करणार काय ते. त्यामुळे आमच्या नागरिकांना तर आमचे नागरिक तर एवढे उद्विग्न झालेत का दादा तुम्ही जेव्हा प्रचार करता त्यावेळेस तुम्ही फक्त विकासाचे मुद्दे होता. मी हे काम केलं, मी हे करणारे माझं विजन असेल, पण जो विरोधक आहे तो फक्त तुमच्यावर टीका करतो ते सोडून तो काही करत नाही. ठीक आहे, राजकारण असतं, प्रत्येकाची निवडणूक लढण्याची पद्धत वेगळी असते. आज विरोधकांना आमच्यावर टीका करून जर कदाचित समाधान मिळत असेल तर त्यांचा तो आनंद लक लाभो, परंतु आम्ही काय त्याच्यात पडणार नाही. आम्ही फक्त नागरिकांना तुमच्या माध्यमातून शेवटचं आवाहन करतो काय शैलेश भैर कोणत्याही प्रकारचा नगरसेवक नसताना त्यांनी 45 कोटी रुपयाची कामं केलेली आहेत. 35 कोटी रुपयाची कामं त्याची पेंडिंग आहेत. मी आज सर्वजण जे आमचं विजन आहे, विजन मध्ये आम्ही एक स्टेडियम घेतलेलं आहे, एक ऑलिम्पिक साईजचं आपण रिझर्वेशन घेतलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी यांचा पूर्णाकृती पुतळाचं घेतलेलं आहे, बौद्ध विहार घेतलेलं आहे. खास करून यहाँ पे जो मेरे उत्तर भारतीय भाई बहन है उनके लिए मैं यहाँ पे एक उत्तर भारतीय भवन बनाने का कोशिश करने वाला, क्योंकि कारण का आमचे जे ते मराठी लोक आहेत त्यांच्यासाठी आपण शिवमंदिर तलावाच्या बाजूला एक आगरी समाज सांस्कृतिक भवन बनवतो. तर त्या दृष्टीने आमचे जिथे उत्तर भारतीय लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही उत्तर भारतीय भवन देखील बनवण्याचा प्रयत्न करतो. बुवापाडामध्ये मी छठ पूजेसाठी त्यांना एक तलाव स्वतःच तयार करण्याचा मानस केलेला आहे. म्हणजे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक करतो. त्यामुळे मी पुन्हा एकदा माझ्या परिसरातील बुवापाडा आणि सर्वजनगर परिसरातील सर्व मतदारांना विनंती करतो की आम्ही केलेली विकास कामे लक्षात घेऊन आपण विकासाला अभिप्रेत राहून येत्या 20 तारखेला ज्या निवडणूक आहेत त्यात आमचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मनीषाताई वायकर यांचं पहिल्या मशीनवर 8 नंबरला बटन आहे, त्याच्याच बाजूला दुसरी मशीन आहे, त्याच्यावर 3 नंबरला शैलेश शालिक भोईर यांच्या समोर धनुष्यबाणाचं बटन आणि त्याच्या खाली 2 नंबरला किरण चौबे मॅडम. या आमच्या तिन्ही शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला तुम्ही धनुष्यबाणासमोरील बटन दाबून विकासाला मत देऊन आम्हाला खूप मोठ्या मताधिक्याने विजयी कराल ही तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट अंबरनाथ, निरंतर वार्ता न्यूज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.